महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीनं राहुरी मानोरी येथील वकील दाम्पत्य राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी मनीषा राजाराम आढाव यांचा राहुरी येथे दिवसाढवळ्या न्यायालयातून बाजूला बोलावून घेऊन अपहरण करण्यात आलं व या दाम्पत्याचा आरोपींनी 5 तास छळ करून त्यांच्या डोक्यात प्लॅस्टिक पिशव्या घालून त्यांना गुदमरून मारून टाकलं व रात्रीच्या वेळेस उमरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत त्यांच्या मृतदेहाला मोठे दगड बांधून टाकण्यात आली। ही घटना अत्यंत निंदनीय व भयानक असून या घटनेचा निषेध करत प्रांताधिकारी किरण सावंत यांना निवेदन देण्यात आलं। तसेच वकील संघाचे चालू असलेले साखळी उपोषण यालाही पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया यांच्याकडून पाठिंबा देण्यात आला। या निवेदनात राहुरी न्यायालयातील ॲडव्होकेट राजाराम आढाव व ॲडव्होकेट मनीषा आढाव यांच्या निर्गुण हत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CID यांच्याकडे सुपूर्द करावा। महाराष्ट्र राज्यासाठी वकील संरक्षण अधिनियम ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करून ठराव पारित करावा। आरोपींच्या बाजूने कोणत्याही वकिलाने ही केस लढू नये। गुन्हेगारांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करून त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आली असून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे। यावेळेस पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिन साद यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघाचे व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे संपादक प्रतिनिधी, इंडिया सुपर न्यूजचे संपादक इम्रान शेख, गुलाब नसीर सय्यद, मिराज अली इनायत, आतार गणेश तापकेरे, अखिलेश शेख, पैंथर ऋषी पोळ, राज मोहम्मद शेख, मुनीर सय्यद, गौरी मोहम्मद गौरी, अमोल शिरसाट, ज्ञानेश सोनार, राजू काजी, हसन चांदबाई शेख, मयूर पिंपळे, विजय बारसे आदी पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद। महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने आम्ही ॲडव्होकेट दाम्पत्य यांचा जो मर्डर झालेला आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो। त्याच पद्धतीने या ठिकाणी आज श्रीरामपूर वकील संघ साखळी उपोषण करत आहेत। आमच्या पण प्रामुख्याने अशा मागण्या आम्ही पण आपल्याप्रमाणे दिलेल्या आहेत, शासनादरबारी पोहोचवलेल्या आहेत का ॲडव्होकेट ॲक्ट कायदा हा मंजूर करण्यात यावा, त्या अंतर्गत आरोपींना जसं जसं शिक्षा कशी होईल त्या संदर्भात आम्ही आपल्या साखळी उपोषणाला देखील महाराष्ट्र लघु पत्रकार संघाच्या वतीने तसेच इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या वतीने पाठिंबा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। घटना घडलेली आहे राहुरीच्या न्यायालयामधून आढाव वकील दाम्पत्यांना तेथील कुविख्यात आरोपी दुशिंग आणि त्याच्या साथीदारांनी कोर्टाच्या आवारातून उचलून नेऊन त्यांचं अपहरण केलंय आणि त्यांना मानुरी येथे डांबून ठेवलंय। त्यांच्यावर 5 ते 6 तास अत्याचार करण्यात आलाय आणि नंतर त्यांना ठार मारण्यात आलं। तिथूनही त्यांना उमरे येथे नेऊन एका विहिरीमध्ये दगडं बांधून त्यांना टाकण्यात आलंय। तर या पद्धतीचं अगर वकिलांवर अत्याचार होत असेल तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे आणि याचं शासनाने पाठपुरावा करा, पोलीस खात्याने पाठपुरावा करा आणि यामागील खरोखरचं रहस्य काय आहे, कारण आपल्यापुढं खंडणीचं प्रकरण आलेलं आहे। पोलिसांनी सांगितलं की यांनी 5 लाखाची खंडणी मागितली, परंतु तसं काही दिसत नाही। या दाम्पत्याच्या अंगावरती जे सोनं नाणं होतं तसंच होतं। आरोपीने सोनंसुद्धा काढून घेतलेलं नव्हतं, त्याच्यामुळं याचा दुसरा प्रकार आहे, याचा उलगडा होणं आवश्यक आहे आणि या प्रकरणी आरोपींना कठोर ते कठोर शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने आम्ही आज साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आपलं श्रीरामपूर येथील बार असोसिएशनच्या वतीने जे साखळी उपोषण चालू आहे या उपोषणाला महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। झालेली घटना वाटतं
जे 2 आरोपी सराईत आहेत त्यांच्यावर 302 किडनॅपिंग, रॉबरी असे 12 गुन्हे आहेत. 1-2 गुन्ह्यात तो निर्दोष सुटला, बाकीचे गुन्ह्यात जामीन झाला. हा त्याचा जामीन झालाच कसा? क्रिमिनलचं काम मी पण पूर्वी केलेलं आहे. सराईत गुन्हेगार असेल तर त्याच्यात किंवा जास्त गुन्हे असेल तर त्याला कोर्ट जामीन देत नाही. त्याला साधारण तो एक बेल न देण्याचा एक ग्राउंड येतो. याच्यामध्ये मग ते कोर्टाच्या कसं लक्षात आलं नाही? एकंदरीत जर आपण पाहिलं, रोज पेपर उघडला किंवा बातम्या जर पाहिल्या तर 50% पेक्षा जास्त गुन्हे हे जामीन झाल्यानंतर होतात. मग ती मेहरबान कोर्टापुढं ते बाजू मांडली जात नाही. आता याच्यात एकाच्या तर असं ऐकलंय का एका गुन्ह्याचं बेल झालं, त्याच्या सरकारी वकीलच हजर नव्हते. मग आणि जर त्याला जर जामीन झाला नसता ती घटना झालीच नसती. तर त्याच्यामुळं ही खूप गंभीर बाब आहे. एकच घटना ही तर आहेच आहे, पण अशा अनेक घटना होतात तर जामीन झाल्यानंतर सुद्धा तो सराईत होतो आणि गुन्हे करण्यासाठी त्याचा कल वाढतो आणि गुन्हे करण्याला तो प्रवृत्त होतो. म्हणून याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. त्याच्यावर 12 गुन्हे आहेत, सगळे सिरियस ऑफेन्स आहे. तर मग याचा जामीन झाला कसा? 2 केसमध्ये आता मंत्री महोदयांनी सांगितलं की त्याची आपण चौकशी करू, तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे. कारण जामीन जर झाला नसता तर ही दुर्दैवी घटना घडलीच नसती. तर त्याचा सुद्धा विचार व्हावा अशी माझी कळकळीची मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेले सर्व पत्रकार, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. जी घटना आढाव दाम्पत्याच्या बाबतीत झाली ती अत्यंत निंदनीय आहे. वकिलांवर जर असे हल्ले होत गेले तर खऱ्या अर्थानं न्यायाघरी अन्याय असा हा प्रकार चाललेला आहे. दोन्ही वकील पती पत्नी राहुरी कोर्टात अतिशय चांगल्या रीतीने प्रॅक्टिस करत होते. अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला, परंतु त्यांचा काही अपप्रवृत्तींनी, गुंड प्रवृत्तींनी त्यांचं अपहरण केलं आणि नंतर त्यांची निर्घृण हत्या केली. हा प्रकार बघितल्यानंतर त्यांच्या पाठीमागे जी त्यांची मुलं बाळं आहेत त्यांच्या सुरक्षिततेचं काय? त्यांना एक छोटा मुलगा आहे. जर कोणत्याही प्रकारे जर वकिलांना मदत मिळाली नाही, जसं की शिक्षकांना पेन्शन मिळते, सरकारी नोकऱ्यांना पेन्शन मिळते, सगळ्यांना मिळते, परंतु वकिलांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही आणि प्रत्येकाची वकिली चालतेच असंही नाही, परंतु त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नाही. वकिलांनी ज्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली तो ज्युनियर असतो, त्याला कोणत्याही प्रकारचा पैसा मिळत नाही. तर ज्युनियर वकिलांना सुद्धा काही निधी महाराष्ट्र सरकारने किंवा आमची जी शिखर संस्था आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा त्या संस्थेने द्यावी आणि ह्या ज्युनियर वकिलांची सुद्धा तरतूद करण्यात यावी. मगाशी तांबे वकील साहेबांनी जे सांगितलं की वेलफेअर फंड जो आहे वकिलांचा तर तो सध्या बंद पडलेला आहे. तर वेलफेअर फंडात ज्यावेळेस वकील निवृत्त होतो तर निवृत्तीनंतर त्याला कमीत कमी रुपये 30 लाख मिळावेत अशी मी मागणी करतो आणि त्यांनी जी सूचना मांडली त्याला मी अनुमोदन पण देतो. तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे फाशीचीच शिक्षा व्हावी असं मला वाटतं. धन्यवाद. राजाराम आढाव व मनीषा आढाव यांना 25 तारखेला कोर्ट आवारातून अपहरण करून 26 तारखेला त्यांच्या डेड बॉड्या मिळून आल्या. अतिशय निर्घृण पद्धतीने या दाम्पत्याचा मर्डर करण्यात आला आणि आरोपी देखील निष्पन्न झाले. परंतु मी 26 तारखेला आपण झेंडावंदन केल्यानंतर आपण सर्वजण मध्ये गेलो आणि मी एक दहाव्याला जायचं म्हणून पाणेगावला गेलो आणि 11 वाजता जे आढाव आहेत त्यांच्या घरी मानोरीला गेलो. आमच्या मामाचे चुलत बंधूची मुलं ते. तर तिथून राहुरी पोलीस स्टेशनला गेलो. राहुरी पोलीस स्टेशनला साधारणतः 12-12:15 गेलो. तर तिथं सांगितलं की तपास चालू आहे. तिथले जे PI आहेत नवीनच 2 दिवस झाले ते बदलून आलेले
त्यांना काही जास्त माहिती नाही. मला म्हणे तपास चालू आहे. मी शिवकुंज साहेबांना फोन केला, ते म्हणे तपास चालू आहे. परंतु मला अशी माहिती मिळाली की उमरे इथल्या विहिरीमध्ये दोन डेड बॉड्या आहेत. तर मी स्वतः एक साधारणतः 1:30 वाजता मी उमरेमध्ये गेलो. म्हटलं प्रत्यक्षात बघितल्याशिवाय, तर खरोखर तिथं 2 डेड बॉड्या होत्या आणि या वकील दाम्पत्याच्याच होत्या. तिथून मी पुन्हा राहुरी पोलीस स्टेशनला आलो. शिवकुंज साहेब बसलेले होते. मी म्हटलं नाही की मी बघून आलो. मी म्हटलं काय आहे साहेब? नाही, तपास चालू आहे. मला या प्रकरणामध्ये सातत्याने पोलिसांची जी भूमिका आहे ही चुकीची निदर्शनास आली. मी 3 नंतर माझे जे पत्रकार मित्र आहेत त्यांना मग फोन करून सांगितलं, असलम भाई देखील आहे, यांना देखील फोन करून सांगितलं असा प्रकार आहे. काहीतरी पोलीस लपवण्याचा प्रयत्न करतायत. जे आढाव दाम्पत्याचे जे नातेवाईक होते पोलीस स्टेशनला, जे वकील लोक होते राहुरीचे, नगरचे, त्यांना देखील मी सांगितलं अहो डेड बॉड्या मिळालेल्या आहे. तेव्हा ते सगळे मध्ये घुसले आणि मग 6 वाजता पोलिसांनी डिक्लेअर केलं की हो असं घडलेलं आहे. तर सातत्याने पोलिसाची भूमिका, नेमकं कुणाचा दबाव त्यांच्यावर होता हे कळायला मार्ग नाही. कालच गृहमंत्र्यांनी हा जो तपास आहे हा CIDकडे सुपूर्द केला. त्याच्यामुळे आता या पोलिसाच्या भूमिकेचं विषय मी इथं मांडला. पोलिसांचं तर सहकार्य लागणारच आहे या तपासामध्ये, परंतु एक वकील दाम्पत्याची अशा पद्धतीने निर्घुण हत्या होते. त्यांना दुपारी पोलीस स्टेशनमधून उचलून नेलं जातं आणि 4 ते 5 तास या दोघांशी छळ केला आहे. तर हा छळ नेमकं कोणत्या प्रकारचा केलेला आहे याच्याबद्दल पोलीस बोलायला तयार नाही आहेत. तो पोलीस पंचनामा काय आहे तो पंचनामा देखील फार महत्त्वाचा आहे. जर 4-5 तास त्या महिलेचा खून होतो, त्या वकील महिलेचा खून होतो, तिच्या मिस्टरचा खून होतो, तर 4-5 तास अशी आमची शंका आहे. शंकाने आमची खात्री आहे का हे रेप देखील झालेला असणार आहे. परंतु या पोलिसांनी तो घेतलेला नाही, कारण तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा पण होईल आणि हे देशभर वकील पेटून उठतील, आपल्या वकील महिला पेटून उठतील, वकील सर्व पेटून उठतील, समाज देखील पेटून उठेल. यांना येणाऱ्या निवडणुकीत काहीतरी झाकायचं आहे असा माझा जाहीर आरोप आहे. लवकरात लवकर यांनी खरा पंचनामा जाहीर करावा. तसेच एक मागणी आपली होती की हा निकाल, हा प्रकरण, हा तपास हा CIDकडे द्यावा, तर ती काल माननीय गृहमंत्री फडणवीस साहेबांनी मान्य केली. दुसरी आपली मागणी आहे की यांचं वकीलपत्र कोणीही भारतातल्या वकिलांनी घेऊ नये, तर ते आपल्याच हातात आहे. आपल्याच वकील बंधूंना आपण विनंती करायची आहे. परंतु तो तिसरी महत्त्वाची मागणी आहे की जो वकील संरक्षण कायदा आहे तो डॉक्टरांचा लगेच मंजूर होतो. अहो डॉक्टर मागेल तितकी फी पेशंट देतो. आम्हाला वकिलाला थोडी तो जो आरोपी जे देईन ते आम्हाला घेऊन काम करावं लागतं. कधी कधी तर फुकटं काम करतो आम्ही. आणि त्यांचा प्रोटेक्शन ॲक्ट पहिलं मंजूर, परंतु वकिलांचं नाही, पत्रकारांचं नाही. जे समाजाचे जे घटक आहेत, जे वकील आहे तो न्याय मिळवून देत आहे, ज्याच्यावर अन्याय होतो त्याला, जे पत्रकार आहेत हे जे घडतं आहे चुकीचं चांगलं ते समाजापुढे मांडतायत. तुम्ही लोकशाहीचा स्तंभ मानतात त्यांना, परंतु त्यांना न्याय नाही आहे, आम्हाला न्याय नाही आहे. तर ही लढाई आता थांबली नाही पाहिजे. जे घडलं ते एकदम चुकीचं घडलं आहे. जे आरोपी आहे ते निष्पन्न झालेले आहे. त्याच्यामध्ये किरण दुशिंग, महाडिक, ढोकणे आणि मोरे हे इथं दुसरं काही प्रकार असता तर लगेच आपल्याकडे जातीवादाचं एक झालर दिले गेली असती. परंतु आता हे आरोपी आणि जे वकील दाम्पत्य आहे हे सर्व एकाच समाजाचे आहेत, मानव आहेत आणि खरोखर यांना न्याय मिळाला पाहिजे. त्वरित जलदगती कोर्टामध्ये हे प्रकरण चालवून त्यांना मरेपर्यंत 5 जणांना फाशी दिली पाहिजे अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने मागणी करतो. मी लहान होतो, मामाकडे असायचो. आमच्याकडं जो एखादा अर्धांड बैल असेल तर त्या बैलाला देखील आमचे मामा लोक, आढाव लोक सरळ करायचे, त्याला 4 पाय बांधायचे, त्याला मिरचीची धुनी द्यायचे आणि त्याला लाईनवर आणायचे. जर पोलिसांना हे शक्य होत नसेल तर ते आमच्या ताब्यात द्यावे ते आरोपी, आम्ही त्यांना सरळ करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
आढाव व मनीषा आढाव यांच्या खुनाच्या प्रकारानंतर आम्ही राहुरी ते मोर्चाही काढला व आता साखळी उपोषण श्रीरामपूर वकील संघाने सुरू केलं आहे. त्याला आत्ताच महाराष्ट्र लघु वृत्तपत्र यांनी पाठिंबा दिला. यामध्ये आता मागणी येते की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट. माझं अजून एक म्हणणं आहे त्याच्यात की प्रोफेशनल प्रोटेक्शन ॲक्ट. मग त्यामध्ये पत्रकार येतील, वकील येतील, डॉक्टर येतील, जे काही प्रोफेशनल आहेत ज्यांना या गोष्टीची रिस्क आहे तर ते बी त्याच्यात घेण्यात यावं. आणि या असे जे वकिलावर जे हल्ले होतात, खून मागही नेवाशाला एका वकिलाचा खून झाला, त्यानंतर आता श्रीरामपुरात गोष्ट घडली. तर याच्यावर सगळ्या वकिलांनी बी गांभीर्याने विचार करून अशा आरोपींचे वकीलपत्रही पुढे घ्यायचे नाही. आणि वकिलांनी सुद्धा आपल्या पर्सनल व्यायाम करून ती ताकद एक निर्माण केली पाहिजे असं मला वाटतं. या निमित्ताने मी आढाव दाम्पत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व श्रीरामपूर बार असोसिएशन तर्फे साखळी उपोषण 3 तारखेपर्यंत चालूच राहणार आहे. एवढे बोलतो. मुंबई आणि गोवा बार काउन्सिल जे आहे तर काही अंशी ज्या अशा घटना घडतात तर या आमच्या मुंबई आणि गोवा बार काउन्सिलनं फार प्रमाणामध्ये आमच्या वकील वर्गाला प्रोटेक्ट केलं नाही असं माझं म्हणणं आहे याच्यामध्ये. आणि म्हणून या निमित्तानं अनेक वकिलांना अत्याचार करावे लागलेले आहेत, सहन करावे लागलेले आहेत. कोर्टामध्ये कामकाजाच्या निमित्तानं दादागिरी झालेली आहे. आणि अशा प्रकारे जर न्याय मिळवून देण्यावर जर अन्याय होत असेल तर तो वकील वर्ग कधीही सहन करणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर सांगतो. आणि मित्र, या निमित्तानं बार काउन्सिल ऑफ मुंबई आणि गोवा यांच्याकडे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निधी पडलेला असताना वकिलावर अशा प्रकारचा जर अन्याय झाला तर त्याला तुटपुंजी मदत दिली जाते आणि यांच्या मीटिंग मात्र त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी होतात. आणि म्हणून या निमित्तानं ही जी घटना घडलेली आहे या दाम्पत्यांना आणि इथून पुढे ज्या अशा घटना घडतील त्या प्रत्येकाला मुंबई आणि मुंबईची आमची जी काउन्सिल आहे बार काउन्सिल त्यांनी 30 लाख रुपये मदत करावी अशा प्रकारची या ठिकाणी मी या निमित्तानं बार काउन्सिलला मागणी करतो. आणि या मृतात्म्यांना परमेश्वरांनी शांती देवा अशा प्रकारची भावना व्यक्त करून थांबतो. आपणास माहिती आहे की 25 जानेवारी रोजी राजाराम जयवंतराव आढाव आणि ॲडव्होकेट मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची न्यायालयाच्या परिसरातून अपहरण करून निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या डेड बॉड्या ज्या आहेत त्या विहिरीमध्ये टाकण्यात आल्या. तर मला प्रशासनाला विनंती करायची की या देशामध्ये एक वकील आणि एक पत्रकार या 2 व्यक्तींकडं लोकशाहीचा मजबूत स्तंभ म्हणून बघितला जातो. ज्यावेळी सर्वसामान्य व्यक्तीला पोलीस प्रशासनाकडून न्यायाची भूमिका जी अंमलबजावणी होत नाही त्यावेळेस सर्वसाधारण व्यक्तीला पत्रकार आणि वकील हे दोघं जण न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेमध्ये तटस्थ राहतात. म्हणून महाराष्ट्र सरकारने दी ॲडव्होकेट्स सेक्शन ॲक्ट हा जो कायदा आहे प्रोटेक्शन ॲक्ट तो त्वरित पारित करावा आणि त्याची अंमलबजावणी देखील करावी जेणेकरून वकील बांधवांना एक सुरक्षा कवच प्राप्त होईल आणि अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या भविष्यात होणार नाही. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करावी. आणि मी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र आणि पत्रकार संघाच्या वतीने या दोघांच्याही आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येथील जी वकील दाम्पत्य नवरा बायको यांची अत्यंत निर्गुणपणे जे 20-22 वर्षाचे आरोपी आहे त्यांनी एकदम निर्गुणपणे हत्या केलेली आहे. त्याचा मी या श्रीरामपूर संघाच्या वतीने व शिवप्रहारच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि परत अशी घटना व्हावी नाही म्हणून सरकारने कठोरात कठोर पाऊल उचलले पाहिजेत. आणि जे कोणी आरोपी असतील ते फाशीची शिक्षा ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावर चालून त्याला फाशीची शिक्षा कशी होईल आणि त्यांची जे युपी मध्ये जे योगी आदित्यनाथ जसं ते चालवतात आरोपींवर कारवाई करतात तशी या कारवाई ही महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे. आणि त्यांच्या घरावर त्यांच्या जी संपत्ती प्रॉपर्टी त्याच्यावर चालले पाहिजे जेणेकरून मग कोणी अशी हिंमत करणार आणि वकिलांची अशी त्या ठिकाणी निषेध करतो. आणि श्रीरामपूर वकील संघ आज यांचं जे उपोषण चालू झालेलं आहे याला पाठिंबा देतो. शिवप्रहार संघटना उभी आहे असं मी सुरुवातीला वकील साहेबांना किडनॅप करून बंगल्यावर नेलं. नंतर त्यांच्याच मोबाईलवरून फोन करून मॅडमला गाडी पाठवून बोलून घेतलं आणि नंतर 4 ते 5 रस्त्यातून त्यांना कधी शिक्षा होईल कधी होईल कारण या आरोपींचा हा पहिला गुन्हा नाहीये. याआधी सुद्धा त्यांचे असे 302 सेम प्रकारचे
अशाच प्रकारचे डोक्यात पिशव्या टाकून, चिकटपट्ट्या बांधून, हात बांधून त्यांचे गळे आवळलेले आहे. कित्येक निष्पापांचे असे बळी गेलेले आहे. आणि हे आरोपी काय कायद्याच्या काहीतरी त्रुटी राहून सुटलेले आहे. आणि अशा प्रकारच्या लोकांपासून समाजाला भीती आहे. तर अशा लोकांना जे आहे कडक मी तर म्हणे याच्यामध्ये मोका लावायचं ही आपली मागणी आहे. आणि वकिलांना एक प्रोटेक्शन मिळावं यासाठी हे सगळं चाललेलं आहे. यासाठी आमच्या श्रीरामपूर बारची टीम देखील 2 तारखेला होणाऱ्या तिथं आझाद मैदानात उपोषण आहे किंवा मोर्चा आहे त्याच्यात सहभागी घेणार आहे. आणि वकिलांना संरक्षण मिळावं, तातडीने हा कायदा पास व्हावा. कारण कायदा पास करणारे देखील आपलेच लोक असतात. मग अशा पास का? कारण गरजच नाहीये. कारण ही गरज प्रत्येकाची आहे. जे कायदा त्यांनाही हा प्रसंग घडू शकतो. मग अशा प्रकारचे कायदे बनवायला विलंब का? असे खूप सारे प्रश्न उपस्थित होतात. तरी याद्वारे मी या सर्व मागण्या लवकरात लवकर मागण्या कराव्या ही विनंती करतो आणि थांबतो. स्टेटमेंट आलेलं नाहीये, टीव्हीवर नाही किंवा कोणाला संपर्क त्यांनी साधलेला नाहीये. ही आपली कुठंतरी आपण आपल्याकडं आपल्या पाठीमागं कोण नाहीये ही भावना आपल्यामध्ये आलेली आहे साहेब. आणि म्हणून आपल्याला हा लढा जो आहे तो निरंतर लढायचा आहे. ही एका दिवसाची 2 दिवसाची बाब नाहीये. आणि 1 गाडी 2 गाडी घेऊन मंत्रालयात जायचं नाहीये. पूर्ण ताफा जाऊन आपल्याला तिथं धडकायचं आहे आणि आपली मागणी घेऊनच यायचं आहे. आपल्याला यासाठी आपला बलिदान दिला गेला तरी चालेल.